अशी टम्म फुगलेली ही पुरणपोळी पाहिली ना की तोंडाला पाणी येतं. एकदम मऊ लुसलुशीत, सोबत आमटी आणि तूप असेल तर काय मग पाहायलाच नको. एकदम मस्त मजेशीर हा स्वयंपाक तयार होतो. त्याच्यासाठी आपल्याला डाळ पाहिजेत. तिथं 500 ग्राम डाळ मी 2 तास भिजत घातलेली होती. कुकरमध्ये घालून घ्यायची. थोडीशी हळद, 1 चमच तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आणि 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात. खूप जास्त नाही, 2 तास भिजत घातलं होतं ना तर 4 शिट्ट्या पुरेशा होतील. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पीठ मळण्यासाठी इथे मी पाणी तयार करून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचे, म्हणजे हे तळाला बसणार आणि व्यवस्थित हळदीचं जे कलर आहे तो पिठामध्ये उतरणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं, इथं पीठ मी थोडंसं पाणी घालून मळलेलं आहे. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि पीठ हे मळलेलं याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे कडकपणा येणार नाही त्याला. तोपर्यंत कुकरने सुद्धा आपल्या शिट्या देऊन घेतल्यात. पूर्णपणे याची म्हणजे वाफ गेल्याच्या नंतर डाळ छान शिजलेली आहे. ही एका गाळणीवर आपल्याला म्हणजे चाळणीवर ही काढून घ्यायची. नंतर काय करायचं, एका कढईमध्ये पूर्णपणे ही शिजलेली डाळ घालून घ्यायची. खूप जास्त प्रमाणात आहे तर सुरुवातीला मी मॅशरनी थोडीशी मॅश करून घेतली. त्याच्यामुळे काय होतं, लवकर ही बारीक व्हायला लागते. नंतर त्याच्यामध्ये साखर आणि गूळ मी अर्ध्या प्रमाणात, म्हणजे 500 ग्राम आपली डाळ आहे तर 250 ग्राम साखर आणि 250 ग्राम गूळ घालून घेतला आहे. त्याच्यानंतर वेलची इथं घालून घेतलेली आहे. तुम्हाला आवडतो जायफळ वगैरे घातल्या तरीही चालेल. नंतर काय करायचं आहे, छान मॅश झालं की या पद्धतीने आपल्याला पुरणपात्राच्या चाळणीने हे छान असं या पद्धतीने पुरण आपलं तयार करून घ्यायचं. एकदम सॉफ्ट आणि मऊ हे पुरण तयार होतं. तोपर्यंत पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. थोडंसं याच्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं, थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, छोटासा एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे. जेवढं तुम्ही पीठ घेतलेलं आहे, पिठाचा गोळा, त्याच्या दुपटीनं सुद्धा इथं पुरण तुम्ही घालून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी पिठाचा अगदी थोडासा गोळा घेतला आहे, त्याच्या दुप्पट इतकं पुरण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि पोळी लाटते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक कॉटनचा कपडा वरती ठेवायचा, त्याच्याखाली एक कागद ठेवायचा आहे आणि या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी ही लाटायची आहे. खूप याच्यावर भार द्यायचा नाही, नाहीतर काय होतं, पोळी ही फुटते. तर पहा, आता पोळी ही लाटून झाली. तावा आपला छान गरम झालेला आहे, त्याच्यावर पोळी घालून घ्यायची आणि दोन्ही साईडनं आपल्याला छान अशी याला भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगणारी आपली पुरणपोळी तयार आहे. या पद्धतीने केल्यानं तर कढईपर्यंत हे तुमचं पुरण जातं आणि एकदम चविष्ट ही पोळी तयार होते. तर या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे.